त्याशिवाय पूजा सुरुवात होत नाही, म्हणून अगोदर तुमच्या पायी गंध लावला. त्याच्यानंतर डोळ्यांना पाणी लावायचं सांगतात ना, पाणी लावतात आपण कशासाठी की कोणतेही पाप असो वा पुण्य असो डोळ्याला बघितल्याशिवाय होत नाही. चांगली एखादी वस्तू दिसली सोन्याची डोळ्याला दिसते, नंतर हात तिथं जातात घ्यायला. डोळ्यात दिसलंच नाही हात काही समज नाही. म्हणून डोळे पवित्र होण्यासाठी पाप पुण्य हे जास्त डोळ्याला होतं, म्हणून डोळे पवित्र होण्यासाठी आपण डोळ्याला पाणी लावत असतो. म्हणून आपण ते डोळ्याला पाणी लावलं. त्याच्यानंतर आपण जे आपले कुलदेवता आहे गणपती कुलदेवता सर्वांना आपण नमस्कार केला. हातामध्ये पाणी घेऊन आपण 3 वेळेस आचमन केलं. त्याचं नंतर आपण संकल्प घेतला की आज मराठी महिना कोणता आहे, वर्ष कोणतं आहे, ऋतू कोणते चालू आहे, वार कोणता आहे, सगळं मराठी म्हणून नंतर आपण आपलं गोत्र म्हणलं. गोत्र म्हटल्यानंतर स्वतःचं नाव, पत्नीचं नाव, मुलांचं नाव, सगळ्यांची नाव घेतली. आणि नंतर आपण जे घर बांधलेलं आहे हे घर कोणती पूजा करतोय हे आपण संकल्प घेतला. आणि संकल्प घेऊन मग नंतर पूजेला सुरुवात झाली. आणि मग आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे कोणती पूजा असो, नाटक असो, तमाशा असो किंवा धार्मिक पूजा असो, गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणत्याच कार्याला सुरुवात होत नाही. शेतामध्ये पण ऊस लावायचा असलं तर गाण्याचा गणपती करून ठेवतात, नंतर पेरणी सुरुवात करतात. म्हणजे पहिला गणपती आहे म्हणून आपण पहिले गणपतीची पूजा केली, गणपतीला बोलावलं, गणपतीला अभिषेक केला, पंचामृताने स्नान घातला, नंतर गणपतीची पूजा केली. गणपतीला जसं आपल्याला जेवायला लागतं तसं प्रत्येक देवासमोर फळ ठेवलेले आहे. कारण देवाला बोलावल्याच्या नंतर त्याला भूक लागत असते, म्हणून आपण प्रत्येकासमोर फळ ठेवलेले, फळाचा नैवेद्य दाखवला. नंतर गणपतीची आरती केली. आरती म्हणजे स्तवन करणं. कशासाठी की आपण एखादे आपल्याला काम पडलं आणि आपण शेजाऱ्याच्या घरी गेलो किंवा कोणाच्या घरी गेलो पैसे मागायला किंवा काहीतरी काम असलं, आपण गेले डायरेक्ट जर कधी म्हटलं की मला 5,000 रुपये पाहिजे होते, गेल्या तो शक्यता नाही म्हणण्याची दाट शक्यता आहे. पण आपण घरात गेल्याच्या नंतर आपण त्याची स्तुती केली, तुम्ही खूप छान घर बांधलं, पीओपी केली, फॅन मागायचे बसवले, तुमच्यासारखं गावात घरच नाही कोणाचं, तुम्ही खूप चांगले, असं स्तुती केल्याच्या नंतर आणि मग नंतर तो माणूस म्हणतो कशासाठी आली होती, काही नाही मला थोडसे 5,000 रुपये पाहिजे, तो कदाचित तयार होतो. कशामुळे? स्तुती केल्यामुळे द्यायला तयार होतो. म्हणून आपण माणूस जर कधी स्तुती केल्यानं तयार होतो द्यायला, मग देव देणार नाही का, म्हणून आपण देवाची स्तुती केली, आरती केली. त्यानंतर गणपतीची पहिली पूजा झाल्याच्या नंतर कुठलेही कार्य असो, कोणतेही काम असो, त्याला साक्षीदार पाहिजे असतात. आपण एखाद्याला पैसे दिले दोघांमध्ये आणि तो बदनाम झाला, नंतर आपण 5 लोकांसोबत त्याला घेऊन गेलो, माझे लाख रुपये घेतलेले देत, ते लोक काय विचारतील, साक्षीदार कोण होतो, तुमच्या दोघात व्यवहार खरा झाला का खोटा, आम्ही कसं समजायचं, साक्षीदार आणा म्हणतील कोणी तरी. मग आता त्यावेळेस सुद्धा साक्षीदार पाहिजे आणि पूजेच्या वेळेस सुद्धा साक्षीदार पाहिजे. म्हणून आपण जमिनीला हळदी कुंकू जमिनीची पूजा केली, जमीन साक्षीदार आहे. नंतर दुसरा दिवा, कोणती पूजा करताना दिवा लावल्याशिवाय पूजा सुरुवात होते, म्हणून आपण दिव्याची पूजा केली. नंतर तिसरा सूर्यनारायण उगवलेला असतो, म्हणून आपण सूर्यनारायणाला नमस्कार केला. हे 3 साक्षीदार आहे आपण पूजा करतोय. म्हणून माणूस तरी बदलू शकतो, थोडेसे पैसे दिले की बाया बदलू शकतो, पण हे 3 साक्षीदार न बदलणारे, म्हणून त्यांची पूजा केली जाते प्रत्येक वेळेस, म्हणून आपण त्यांची पण पूजा केली. त्यानंतर आपण जो पहिला चौरंग आहे तिथं वरुणाची पूजा केली, पुण्यवाचन पूजा म्हणतात, आपण त्यांची तिथं पूजा केली. त्या गणेशामध्ये गंगा यमुना सरस्वती सर्वांना त्यांचं आवाहन केलं आणि नंतर तो कलश आपण सर्वांच्या कपाळी लावला, मंगलमय व्हावं आपलं सर्वांचं, म्हणून आपण तो कलश आपल्या कपाळी लावून घेतला. आणि नंतर आपण पाणी सोडलं ताटामध्ये, त्यावेळेस ब्राह्मण मंत्र म्हणतात की आमच्या घरामध्ये शांती, पुष्टी, श्री, यश, धन सर्व काही येऊ दे आणि अशुभ घटना आमच्या घरामध्ये काही होऊ देऊ नको, अशुभ कार्य होऊ देऊ नको, म्हणून आपण ते असं पाणी सोडता नाही केलं.
नंतर आपण उभं राहून तुम्हाला आशीर्वाद दिला, अक्षर तुमच्या डोक्यावर टाकून तुम्हाला आशीर्वाद दिला. नंतर आशीर्वाद काय दिला की पहिलं पुण्य व्हावं, आमच्या घरामधून प्रत्येक व्यक्तीकडून पुण्य व्हावं. कशासाठी? पुण्य झाल्याच्या नंतर, पुण्य आपल्या हातून घडल्याच्या नंतर आपलं कल्याण व्हायला सुरुवात होते. म्हणून दुसऱ्याचा कल्याण म्हणून तुमचं पहिलं पुण्य व्हावं म्हणून आशीर्वाद दिला. दुसरं कल्याण व्हावं, पुण्य वाढले की कल्याण ऑटोमॅटिक माणसाच्या हातून होत असतं, म्हणून कल्याण व्हावं म्हणून आशीर्वाद दिला. नंतर कल्याण झाल्याच्या नंतर स्वस्ती, घरात सुख शांतता राहावी म्हणून तुम्हाला स्वस्ती आशीर्वाद दिला. नंतर आरोग्य, सगळं काही असलं आणि आरोग्य चांगलं नसलं तर समाधान लाभत नाही. पैशाच्या घेऊन आरोग्य चांगलं नसलं तर काही फायदा नाही, म्हणून आरोग्य चांगलं राहावं म्हणून आशीर्वाद दिला. आणि शेवटचा आशीर्वाद सगळं करण्यासाठी स्त्री म्हणजे लक्ष्मी आली पाहिजे असते, म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी राहावी, आखंड यावी आणि चांगल्या उपयोगाला यावी म्हणून तो आशीर्वाद दिला. त्यानंतर आपण नंबर 2 चा जो चौरंग आहे, या 16 प्रकारच्या देवता आहेत. देवी गौरी, पद्मा, शिशिवेदा, सावित्री, विजया, जया, देवसेना, सदा, स्वाहा, पात्र, लोकमाता, धृती, पुष्टी, तुष्टी आणि कुलदेवता अशा 16 प्रकारच्या देवता आहेत. देवीची पूजा केली, आपण त्या देवीला तिथं आवाहन केलं आणि जसं आपण आपल्या घरी आल्याच्या नंतर पाहुणे आली कोणी पण तिला आपण साडी चोळी नेसून तिचा आदर सन्मान करतो, म्हणून आपण ती देवीची पूजा म्हणून देवी समोर सुद्धा साडी नारळ ठेवलेले देवीची ओटी भरण्यासाठी. आणि तुमच्या हातात देवीची ओटी भरली ते पदर लावा. स्त्रिया पदर कशा म्हणजे स्त्रियांनी ओटी भरावी देवीची. माणसाला पाहिलं नसेल आजपर्यंत देवीची ओटी भरताना नाही, स्त्रियाच भरतात. का भरतात देवीची ओटी? स्त्रिया का भरतात माहितीये नाही. स्त्रीला धनदौलत कमी असली तरी चालते, धनदौलत कमी असली तरी चालते, बंगला नसला झोपडीत पत्रात राहू शकते, पैसा नसला तर गरिबीत रोजाने जाऊन कमाई करून आणू शकते. पण सगळं काही नसलं तरी चालतं, पण तिचा पती तिला शेवटपर्यंत टिकावा, अखंड सौभाग्य राहावं म्हातारपणापर्यंत म्हणून ही तिची मागणी असते. म्हणून ती देवीची ओटी भरत असते, माझं सौभाग्य अखंड राहू दे म्हणून ती बाईच देवीची ओटी भरते, माणूस भरत नाही. सौभाग्य बाईचं म्हणणं असतं की माझं सौभाग्य अखंड टिकवू दे म्हातारपणापर्यंत, म्हणून आपण देवीची तिथं ओटी भरली तुमच्या असते. नंतर ती देवीची पूजा झाली, देवीचं स्तवन केलं. नंतर आपण जे सगळ्या दिशेला अक्षता टाकल्या, कशासाठी की पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ व्हायचे आणि ऋषी मुनी यज्ञ करायचे आणि बाकी जे राक्षस लोक आहेत ते त्यात मांस आणून काहीतरी टाकायचे आणि यज्ञात विघ्न आणायचे. म्हणून पूर्वीच्या काळी ऋषी मुनी शिव बांधून घेत होते, दिशा बांधत होते, त्याच्या आतमध्ये वाईट शक्ती येऊ नये, कोणतीच वाईट शक्ती आपल्या यज्ञ पूर्ण होईपर्यंत वाईट शक्ती येऊ नये म्हणून आपण सगळ्या दिशेंना अक्षता टाकले की आपली जोपर्यंत पूजा चालू आहे तोपर्यंत वाईट शक्ती इथं कोणीच येऊ नये, कोणाची वाईट नजर पडू नये वाईट शक्तीची, म्हणून आपण सगळ्या दिशेंना अक्षता टाकल्या. नंतर आपली जी ग्रामदेवत असता हनुमान पाठीराखा म्हणून आपण मारुतीला सुद्धा नमस्कार केला मारुतीला. नंतर आपण दक्षिण दिशेला हात जोडून आपली जी पितर आहे त्यांची प्रार्थना केली. कशासाठी? आज तुम्ही तुमच्या मुलासाठी घरदार बांधले, काबाड कष्ट केले, त्यांना लहानचं मोठं केलं, शिक्षण दिलं, काय जे पैसा तुम्हाला कमवायला काय कुठाने करावं लागले तुम्हाला माहिती. तसं तुम्ही जे तुमच्या मुलासाठी केलं तसं तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी, आता जसं तुमच्या मुलासाठी का धडपड करताय तसं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेली असते, त्यांच्या परिस्थितीनुसार नाहीये, त्यांनी येऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा म्हणून आपण दक्षिण दिशेला जे काही आपले पूर्वज वारलेले असते त्यांचा आठवण म्हणून नमस्कार करत असतो, आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिसरी पूजा ही वास्तुशांतीची पूजा आहे. हे जे 4 झेंडे लावले हे चार कोपऱ्याचे 4 कॉलम आहेत म्हणून आपण त्या कॉलमची पूजा लागली, कारण ते मजबूत पाहिजे. कॉलम मजबूत असले तर घर उभं राहू शकतं म्हणून आपण त्या कॉलमची पूजा केली. नंतर त्या
याच्यावरती प्रतिमा आणलेली आहे, ती वास्तू पुरुषाची प्रतिमा आहे. आणि एक ध्रुवाची वास्तू पुरुषाला आपण तिथं आवाहन केलं आणि त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्या नंतर धान्यामध्ये ठेवायची. मग वास्तू पुरुषाची प्रतिमा आली. हा वास्तू पुरुष हा मागच्या जन्मामध्ये पूर्वी एक राक्षस होता आणि राक्षस असताना देवाचं आणि त्याचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर देवाच्या हातून त्या राक्षसाला मरण पावलं आणि ज्या देवाच्या हातून ज्या राक्षसाला मरण आलं त्या राक्षसाला देवाला वरदान मागितलेले मारताना की माझं नाव पुढे चालू राहिलं पाहिजे. राक्षसाला वरदान मागितलं देवाला की माझं नाव पुढे चालू राहिलं पाहिजे. म्हणून देवाने त्या राक्षसाला वरदान दिलं की जिथं नवीन घर तयार होईल, आपण याला मराठीत घर म्हणतो पण संस्कृत मध्ये याला वास्तू म्हणतात. म्हणून ज्या ठिकाणी नवीन घर तयार होईल त्या ठिकाणी वास्तू म्हणून तुझी पूजा होईल म्हणे आणि तुला त्या कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये धान्यात ठेवल्या जाईल असं हे देवाने त्या वरदान दिलेले. म्हणून आपण आज पत्रिकेवर घर भरणी लिहित नाही, वास्तू शांती लिहितो. म्हणून आपण त्या वास्तू पुरुषाची प्रतिमेची पूजा केली, स्थापना केली. त्यानंतर नवग्रह आहे, प्रत्येकाचे जसे जसे रंग आहेत तसे आपण त्यांची पूजा केली आणि मानलेली. आपण त्या नवग्रहाची पूजा केली आणि नंतर शेवट महादेव आहे, या महादेवाची आपण पूजा केली. सुरुवात कोणती पूजा असो, प्राणप्रतिष्ठा असो, शांती असो, कोणताही कार्यक्रम असो, सुरुवात गणपतीपासून होत असते, शेवट महादेवावर होत असतो. कारण महादेव हे मृत्युंजय भगवान आहे. कारण दक्ष राजाने महादेवाची पूजा केली नव्हती. दक्ष राजा हा महादेवाचा सासरा होता आणि सासरा असताना त्या दक्ष राजाला प्रजापती नावाचं एक पद मिळालं होतं आणि ते दक्ष प्रजा आता जशी मंत्री आहे असे पद होतं त्या काळी प्रजापती म्हणून. आणि ते प्रजापती पद मिळाल्यामुळे दक्षाला गर्व अभिमान झाला. पद आले की मध येत असतो, अहंपणा वाढतो. म्हणून दक्ष राजा आले की सगळे देव उठून उभे राहायचे स्वागताला. पण तिथं महादेव बसलेले होते आणि महादेवाला ध्यानस्थ राहायचे, कधी त्यांना काही घेणं देणं नव्हतं संसाराशी. म्हणून ते उठून उभेच राहिले आणि दक्ष राजाला राग आला की सगळे देव उभे राहिले आणि माझाच जावई उभा राहिला नाही माझ्यासाठी स्वागताला. म्हणून दक्ष राजाला राग आला आणि मोठा यज्ञ ठेवला आणि यज्ञामध्ये सगळ्या देवाला आमंत्रण दिलं, महादेवालाच आमंत्रण दिलं नाही. आणि महादेवाला आमंत्रण न दिल्यामुळे तिकडे यज्ञ चालू झाला आणि जेव्हा पार्वतीला कळाले की आपल्या वडिलांच्या घरी यज्ञ चालू आहे मोठा, म्हणून मग पण आमंत्रण नव्हतं यज्ञाला जायला. म्हणून शास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले, बिना आमंत्रणाचं कोणाच्या घरी जावं असे नियम सांगितलेले शास्त्रामध्ये. मुलगी आई वडिलांच्या घरी कधी पण जाऊ शकते आणि कधी येऊ शकते, तिला आमंत्रणाची गरज नसते. जोपर्यंत आई वडील तोपर्यंत ती कधी येऊ शकते, कधी जाऊ शकते. शिष्य गुरुच्या घरी कधी जाऊ शकतो, गुरुना आमंत्रण देऊ नये की तू ये म्हणून माझ्या घरी पाया पडायला. आपल्याला स्वतःहून जावं लागतं शिष्याला गुरुच्या घरी कधी जाता येतं. नंतर मित्राच्या घरी कधी जाऊ शकतो, कधी येऊ शकतो. मित्राला आमंत्रण द्यायची गरज नसते, मला भेटायचंय तुला आमंत्रण ये माझ्या घरी, तो बिनधास्त जातो, बिनधास्त येतो. असे शास्त्राने नियम सांगितलेले की तिचं आमंत्रण लागत नाही. शिष्याला गुरुच्या घरी जायला आमंत्रण लागत नाही, मित्राला मित्राच्या घरी जायला आमंत्रण लागत नाही आणि मुलीला आई वडिलांच्या घरी जायला आमंत्रण लागत नाही. म्हणून पार्वतीने महादेवाला सांगितलं की मी मुलगी आहे, मी वडिलांच्या घरी कधी पण जाऊ शकते, पण तुम्ही जावई परक्याचा असतो, जावयाला आमंत्रण पाहिजे असतं. सासऱ्याला फोन करायला लागतो, जावई बुवा या आमच्या घरी वास्तू शांती, तर तसेच आले जावई. सांगितलं ना, मुलीला सांगायची गरज नसते, मुलीला माहित झालं तर ती कळती माझा बाप विसरला असं ना सांगता, जावयाला सांगावं लागतं. म्हणून मग महादेवाला पार्वतीनं सांगितलं की तुम्हाला आमंत्रण पाहिजे, तुम्ही येऊ नका, पण मी मुलगी मी जाते वडिलाच्या घरी. म्हणून ती गेली, तिथं पाहिलं सगळी पूजा मांडलेली होती, पण महादेवाचीच पूजा मांडून दिली नाही त्या दक्ष राजाने, त्या ब्राह्मणाला. आणि मग तिथं तिनं पाहिल्याच्या नंतर तिला अपमान वाटला की सगळी पूजा एवढी मोठी पूजा यज्ञ चालला, माझ्याच पतीची पूजा
पूजा नाही मांडलेली म्हणून तिला राग आला, तिला अपमान वाटला, तिने ते यज्ञामध्ये उडी घेतली. यज्ञातच उडी घेऊन घेतली, सगळा यज्ञाचा विध्वंस झाला. आणि मग इकडे महादेवाला कळाल्याच्या नंतर महादेवाला राग आला आणि त्यांनी जटा आपटल्या. ब्रह्मगिरी जटा आपटल्याच्या नंतर तिथून वीरभद्र नावाचा एक गण तयार झाला आणि त्या वीरभद्रानं सगळा यज्ञाचा विध्वंस केला आणि त्या दक्ष राजाचं मुंडकं कापलं यज्ञामध्ये टाकून दिलं. आणि मग यज्ञात टाकल्याच्या नंतर तो दक्ष राजा प्रजापती होता, सामर्थ्यशील होता, म्हणून तो महादेवाला शरण गेला. आणि शरण गेल्याच्या नंतर महादेव भोलेनाथ भगवान पुन्हा प्रसन्न झाले आणि मग आता दक्ष राजाला मुंडकं बसवायचं. मुंडकं यज्ञात जळून गेलो होतो, मग आता याला मुंडकं कशाचं बसवावं. मग सांगितलं की जा म्हणे कशाचं तरी मुंडकं जे आहे मिळल, जसं गणपतीला बसवलेलं आहे तसं कोणतंही भेटेल ते आणा म्हणे, आपण दक्ष राजाला बसवून देऊ. म्हणून ते सगळे गण फिरले, सगळ्यांना बोकड्यात, एका जणाला बोकड्याचं मुंडकं सापडलं आणि ते बोकड्याचं मुंडकं आणलं दक्ष राजाला बसवून दिलं. मग दक्ष राजा बोलायला सुरुवात झाली. पुन्हा दक्ष राजाने वरदान मागितलं. कोणताही राक्षस असो मरताना देवाला वरदान मागितलेलं आहे. मग दक्ष राजाने पुन्हा वरदान मागितलं देवाला की जोपर्यंत तू ये तोपर्यंत माझे नाव चालू राहिलं पाहिजे, तुझ्यासाठी, तुझ्यामुळं, तुझ्या बरोबर माझं नाव चालू राहिलं पाहिजे. म्हणून महादेवाने वरदान दिलं दक्ष राजाला की जो आपण प्रत्येक मंदिरात गेले की डायरेक्ट दोन्ही हात जोडून दर्शन घेतो. महादेवाला नुसतं दोन्ही हात दर्शन चालत नाही, पावन होते. महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर 2-3 वेळेस टाळी वाजवावं लागते. 3दा टाळी वाजवायची आणि बोकड्यासारखा गुरु करावं लागतं आणि मग हात जोडायचे, तेव्हा महादेवाला दर्शन पावन होतं. की महादेव वरदान दिले की जो माझ्या मंदिरात येईल तो 3दा टाळी वाजवून बोकड्यासारखं गुरु केलं तरच मला नमस्कार पावन होईल, नाही तो होणार नाही म्हणे. ही दक्ष राजाला महादेवाने दिलेली वरदाने, म्हणून शेवटी महादेवाची पूजा करतात. त्यानंतर आपण प्रत्येक पूजेला सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत प्रत्येक, आणि कोणती पूजा असं सुपाऱ्याच ठेवतात, दुसरं काही ठेवत नाही त्याच्यावरती. सुपारी का ठेवतात, बाकी सुपारी सुद्धा एक फळ आहे पण ही सुपारी अखंड फळ आहे. बाकी हे जे फळ मांडलेले आपण हे नाशवंत आहे, हे 2-3 दिवस झाले की सडायला सुरुवात होईल. नंतर खाताना आपण खायचं डायरेक्ट असं खाऊ शकत नाही, मध्ये बी आहे, त्याच्यात बी काढून फेकावं लागतं. केळीची साल फेकावं लागते, प्रत्येकात फळाचं काहीतरी फेकावं लागतं, वनाचं बी फेकावं लागतं, काहीची साल फेकावं लागते, खाऊ शकत नाही तसं. म्हणून सुपारी एक असं फळ आहे, आडकेदानं कातरायचं डायरेक्ट खायला लागायचं. सुपारीची साल काढत बसत नाही किंवा मध्ये काही बी पण नाही, अखंड फळ आहे म्हणून आपण सुपारी डायरेक्ट खातो. आणि म्हणून त्या अखंड फळ असल्यामुळे सुपारीमध्येच देवाला बनवले जाते, सडत नाही, पडत नाही, खराब होत नाही, अखंड, म्हणून ते सुपारी पूजाला मानतात. आणि जसं आपण सगळ्या देवांना फळं दिलेली, नंतर तुमचा गृह प्रवेश केला घरात, आपण जोपर्यंत सगळं घर बांधलेलं आहे, पण घर प्रवेश करायच्या अगोदर आपल्याला देवाला सगळं घर दाखवावं लागतं आणि असं घर बांधलेलं आहे आणि या घरामध्ये तुम्ही पण आमच्या सोबत राहा, म्हणून आपण ते गृह प्रवेश केला. आणि नंतर शिक्के मारले बाईच्या जागावर. माणूस कामाला कष्ट करतो, सगळं घर माणूस बांधतो, पण गृह प्रवेश आणि शिक्के मारणे बाईच्याच हातात असते. का असते, कारण बाई एक अशी, तिच्या मनात आलं तर ती घर स्वर्गापेक्षाही चांगलं, स्वर्गासारखं बनवू शकते घराला, आणि तिच्या डोक्यात आलं की लक्ष्मी बनवून घराला स्वर्ग बनवू शकते, किंवा तिच्या मनात नसलं तर कालिका बनवून घराचा विध्वंस पण करू शकते. कोणाच्या मनावर आहे घर, बाईच्या मनावर आहे. घर कसं ठेवायचं, घर आपलं स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं, हे बाईच्या मनावर आहे. म्हणून लक्ष्मी म्हणतात तिला पहिलं, म्हणून आपण लक्ष्मीच्या पावलानं तिला घरात घेतलं, तिच्या हाताने शिक्के मारले लक्ष्मीच्या काय, आणि पहिलं लक्ष्मी बनूनच घरात राहिलं पाहिजे, नाही तर रोज घेऊन घराचा विध्वंस होतो, तिच्या संसाराचा होतो. तिला वाटतं मी सगळ्यात भारी दिसते, मला लय राग आहे, पण तिच्या संसाराचा नाश होतो हे तिच्या लक्षात येत नाही, नंतर सगळं झाल्यावर तिला कळतं. म्हणून लक्ष्मी मानून आपण तिची पूजा केली. आणि नंतर हे जे दिवे लावलेले हे 10 दिवसाचे प्रतीक आहे.
या 10 दिशाची प्रत्येक आपण त्यांची पूजा केली न होम केला. कशासाठी? होमामध्ये आपण फक्त तूप टाकतो. कशासाठी? आपण देवाला ही फळं ठेवलेली नैवेद्याला, पण आपण गणपती नमस्कार म्हणून तूप टाकले की हे अग्नीला वरदान आहे की ते तूप गणपतीपर्यंत पोहोचायचं. ज्या देवाचं नाव घेऊन आपण तूप टाकू ते तूप त्या देवाला पोहोचायचं अग्नीचं काम आहे. म्हणून आपण त्या अग्नीची होम केला, पूजा केली. डबल देवाला जेवू घातलं आपण, असं देवाला जेवू घातलं. नंतर आपण जो दिवा बाहेर नेला म्हणून आपण ते दिवा मध्ये नेऊन ठेवला बाहेर. नंतर दिशेला त्याचं तोंड करतात. नंतर वास्तुशांती कशासाठी करतात? थोडक्यात वास्तुशांती कशासाठी करतात की आपण जे मटेरियल आणलेलं हे सगळं बाहेरचं असतं, घरात आपल्याला काहीच बनलेलं नसतं, म्हणून आपण ही वास्तुशांती करत असतो. आता सगळ्यांनी अशी आपली वास्तुशांतीची आपण पूजा केली. आता प्रसाद घ्यायचा सगळ्यांनी. शुभे शुभे